साबुदाणा खिचडी आणि उपवास याचं एक अतूट नातं आहे बरं का. आणि महाराष्ट्रातल्या जवळपास प्रत्येकाला 2 उपवास आहेत ना कंपल्सरी. त्याच्यातला पहिला उपवास म्हणजे महाशिवरात्र आणि दुसरा उपवास म्हणजे तुम्हाला माहिती आहे तो कमेंट करून सांगा. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, नर्मदे हर. जसं की आपलं ठरलं, काही झालं काहीही कारण न देता रोजचा व्यायाम करायचा म्हणजे करायचाच. थोडंफार एखाद्याची ॲडजस्ट करायचं भाऊ, पण शक्यतो टाळायचं नाही. बायकोला म्हणलं एवढे दिवस काय शिकली ना तू, ते आम्हाला थोडंफार ज्ञान पाजळा. मग ती म्हणली ह्या गुडघ्याला हे हात लावायचा, मग डेअरी कमी होती. म्हणलं वा वा वा. मग तिने सांगितलं तसं करून आणि वर्कआउट पूर्ण झाला. पोहोचलो घरी. सासूबाईंची इकडं पाणी मारायचं काम चाललेलं होतं आणि मेवणीबाई इकडं मस्तपैकी खुर्चीत बसून चहा प्यायचं काम करीत होती. साबुदाणा एवढा भिजवलाय याचं कारण असं आहे, आज आहे एकादश आणि भोलेगाव परिसरात एक सप्ताह चालू आहे. तिथं जे पारायण चालू आहे तिथल्या वारकऱ्यांसाठी छोट्याशा पंक्तीचं आयोजन सासरी भावांनी केलं होतं. त्याच्यामुळं बायकोला तिथं मत्तीसाठी सोडून आपण आपल्या ऑफिसमध्ये आलो. दिवसभराचं काम आवरलं. पुन्हा एकदा बायकोला घेऊन घरी निघालो. घरी गेलो. आज सगळेजण सोबत मस्तपैकी भोजन प्रसादीचा आस्वाद घेतला. मग दिवस कसा गेला? आनंदी आनंदकडे, जिकडे तिकडे चोहीकडे. धन्यवाद. रामकृष्ण हरी.